नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि सृष्टी इथे देवपूजा करत आहे आणि उत्कर्ष आत्ताच त्याच्या पप्पांबरोबर जाऊन आलेला आहे आणि त्याने चोकोबार आणलेला आहे आणि दीदीची देवपूजा होईपर्यंत त्याला काही धीर नव्हता, त्यामुळे तो तिथेच चोकोबार खायला बसला आणि त्याच्यानंतर सृष्टीही मग तेथेच चोकोबार खायला बसली आणि इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे। आज गावातली जी मावशी आहे आणि ताई आहे त्या दोघीही गावाला गेलेल्या आहेत, त्यामुळे मग मावसा आणि जिजूंचं जेवण सांगितलेलं आहे आणि आज मी मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत केलेला आहे। त्यासाठी पहिले मी कांदा आणि खोबरे भाजून घेतले आणि त्यानंतर मग आता लसूण आणि जिरं वाटून घेणार आहे आणि थोडेसे कांदेही कापून घेतलेले आहे। त्यानंतर मग मी लगेचच मटण शिजायला ठेवलं। मटण शिजत आहे तोवर मी दुसरी कामं करून घेतली। दूध आणलेलं होतं तेही गाळून घेतलं आणि आता मटण शिजलेलं आहे। त्यानंतर मग मी दूध तापवायला ठेवलं। मटणमध्ये मी थोडंसं डाळ्याही टाकते, त्याच्यामुळे मग आधी ते वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर मग काळा मसालाही त्याच्यात वाटून घेणार आहे। त्यानंतर मग मी काळ्या मसाल्यासाठी तयारी करून घेतली। काळ्या मसाल्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो आणि जे काही खोबरं भाजलेलं होतं त्याचेही चाकूने बारीक तुकडे करून घेतले, थोडीशी लसूण, थोडासा भाजलेला कांदा हे सर्व टाकून मग त्याचं आधी वाटण करून घेतलं। वाटण करत असताना मी त्याच्यात चटणी टाकून वाटण करत नाही, त्यामुळे मग नंतर मी थोडीशी लसूण टाकून चटणी वाटून घेतली। उत्कर्ष जास्त तिखट पदार्थ खात नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आधी साधं सूप काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी मटण बनवायला घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी मटण बनवून घेणार आहे। सगळे मसाले आधी काढून घेतले आणि तेल तिथे तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापत आहे तिथपर्यंत मी एक कांदाही चिरून घेतला। काळा मसाला तयार केला, त्याच्यातही मी कांदा भाजून टाकलेला आहे, परंतु कच्चा कांदाही फोडणीच्या वेळेस मला आवडतो, त्याच्यामुळे मग मी कांदा चिरून घेतला आणि तेलामध्ये आता कांदा छान परतून घेणार आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात मग सगळे कोरडे मसाले टाकले आणि तेही छान तळून घेतले। त्यानंतर मग काळा मसालाही त्याच्यात टाकला आणि तोही छान तळून घेतला। मसाल्यातून छान तेल आता रिलीज होत आहे, त्यावेळेस त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मसाला छान शिजवून घेणार आहे।
त्यानंतर मग त्याच्यात शिजवलेलं मटण टाकलं आणि ते छान शिजवून घेतलं. मटण लो फ्लेमवर शिजायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला मग लगेचच कणिकही भिजवायला घेत आहे. त्यानंतर मग लगेचच पोळ्याही करायला घेतल्या. भाजी इथे छान तयार झालेली आहे आणि भाजीला छान अशी तरीही आलेली आहे. जिजूही आता येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे मग त्यांच्या पुरत्या पोळ्या मी आधी लाटून घेतल्या आणि लगेचच ताट करायची तयारी सुरू केली. त्यासाठी पहिले मी लिंबू कापून घेतला आणि त्याचबरोबर पोळीही शेकून घेत आहे. सृष्टीचीही मला लहान लहान मदत होत आहे, जसे की तिने मला लिंबू आणून दिला, कांदा आणून दिला आणि इतरही थोडी थोडी मदत ती मला करत आहे. जसे की तिने मला ताटं आणून दिले, प्लेटा आणून दिल्या. ते मी तिला कांदे कापून देत आहे. त्यानंतर मग तिने ते कांदे धुवून आणले. कामं करत असताना सृष्टीची लहान मोठी मदत मला मिळत होती, परंतु हे काम करत असताना तिला मध्येच तो गॉगल कुठून सापडला आणि मी कामात इतकी दंग होती की त्या गॉगलकडे काही माझं लक्ष नव्हतं. परंतु आता जेव्हा मी व्हिडिओ बघत आहे तेव्हा मलाच त्या गोष्टीवर हसू येत आहे की एवढ्या गडबडीत कोण बरं गॉगल घालून कामं करतो. लहान मुलं काय करतील याची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. इथे सृष्टी ग्लास वगैरे भरून घेत आहे आणि पाहुण्यांना चटई वगैरेही ती देऊन आलेली आहे. तिथपर्यंत इथे मी ताटं तयार करून घेत आहे. मी एक ताट घेऊन गेली, त्यानंतर मग तिनेही दुसरी ताट आणायला मला मदत केलेली आहे. लहान लहान का असेना, पण सृष्टीची मला खरंच खूप मदत झाली. सगळ्यांची जेवणं आता आटोपलेली आहेत आणि त्यानंतर असा काही पसारा झालेला आहे. हा पसारा आता मी आवरून घेते आणि पसारा आवरायला घेतलं इतक्यात मला जिजूंनी आणलेली मिठाई दिसली आणि ही मिठाई इतकी चविष्ट असते की ती बघितल्याबरोबर मला राहावलंच नाही आणि पहिले एक घास खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढचा पसारा आवरायला घेतला. गॅस शेगडीवर पहिले पाणी टाकून घेतलं, जेणेकरून कडक झालेली जी काही घाण असेल ती मोकळी होऊन जाईल. त्यानंतर मग लगेचच काउंटर टॉप पुसायला घेतला. काउंटर टॉप पुसत होती इतक्यात टोपलीमध्ये काढलेल्या स्ट्रॉबेरीकडे माझं लक्ष गेलं आणि स्ट्रॉबेरी थोडी थोडी आता खराब होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे हाताचं काम सोडलं आणि पहिले स्ट्रॉबेरी स्वच्छ करायला घेतली आणि स्वच्छ केल्यानंतर मग ती मुलांना दिली.
इथे उत्कर्ष आणि सृष्टी कॉम्प्युटरवर गेम खेळत आहेत आणि मी इथे त्यांना स्ट्रॉबेरी खायला आणलेली आहे. इथे मी सृष्टीला कॉम्प्युटर बंद करायला लावलेला आहे आणि सृष्टी तेच उत्कर्षला सांगत आहे की मी शटडाऊन केलेला आहे आणि उत्कर्ष सांगत आहे की तू असं सिट डाऊन केलं का. असा हा खोडकर मुलगा आहे. उत्कर्षचा हा खोडकरपणा तर चालूच असतो. त्यानंतर मग मी लगेचच किचनजवळ आवरायला आली आणि जो काउंटर टॉप पुसायचा राहिला होता तो आधी छान स्वच्छ करून घेतला. त्यानंतर मग सगळी खरकटी अशी काढून घेतली. जो कोरडा कचरा होता तो मी पिशवीत जमा करून ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी भांडे घासायला घेतले. भांडे छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग सिंकही मी छान स्वच्छ धुवून घेतला आणि नळही छान स्वच्छ करून घेतले. माठही थोडा खाली झालेला होता, त्याच्यामुळे मग माठही छान स्वच्छ धुवून घेतला आणि तोही भरून घेतला. आज आवरता बराच उशीर झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही रात्रीचे 11:10 झालेले आहे आणि त्यानंतर मग माझा असं काउंटर टॉप छान स्वच्छ करून झालेला आहे आणि इथे माझं काम संपलेलं नाही. अजून एक शेवटचं काम बाकी आहे, ते म्हणजे किचन मला झाडून काढायचं आहे. सांगतात की रात्री झाडू मारू नये, परंतु उत्कर्ष खूप कचरा करून ठेवतो, त्यामुळे मग मला ते झाडूनच घ्यावं लागतं.